हे 2 दिवसापूर्वी शिर्डीमध्ये जी घटना घडली आहे त्याच्यामध्ये पेरू विक्रेते यांचा कुठल्याही प्रकारे काहीही संबंध नसताना त्याच्यामध्ये पेरूवाल्याचं नाव जोडलं गेलं आहे. आणि आज आम्ही या 15 ते 20 वर्षापासून प्रामाणिक लोक व्यवसाय करीत आहे. कधी कोण्या गावकऱ्यांना कोणाला आमचा त्रास नसून जे कोणी बाहेरील लोक येत आहे आणि साई भक्तांना म्हणा लोकांना कोणी बोलत असेल त्याच्याबद्दल प्रशासनाने त्यांना कडक कारवाई करावी ही आमची पण पेरूवाल्यांची विनंती आहे. पण जे कोणी बाहेर लोक येत असतील लोकांना त्रास देत असतील आमची प्रशासनाला विनंती आहे आम्हाला प्रामाणिकपणे त्यांनी धंदा करून द्यावा व आम्ही त्यांच्या नियमात सर्वजण धंदा करू हीच आमची त्यांना विनंती आहे. आम्ही याच्याबद्दल डॉक्टर सुजयदादा विखे पाटील व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची पण लवकरच भेट घेणार आहे. योग्य तो त्याच्यामध्ये ते निर्णय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. शिर्डीमध्ये आता 2 दिवसापूर्वी जी घटना घडली त्या घटनेमध्ये शिर्डी ग्रामस्थांमधले जे आम्ही लोकल पेरू विक्रेते फळ विक्रेतेवाले जे आहेत याच्यामध्ये आमचा काही संबंध नसताना सुद्धा आमचे पेरूंचे नावं पेरूवाल्यांचे नावं मध्ये घेऊन जे आम्हाला बंद करण्याचा प्रयत्न करतायत. आमची एक प्रशासनाला विनंती आहे ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर तुम्ही कडक कारवाई करावी आणि आम्हाला जे आता याच्यावरती जे काही मार्ग काढायचा आहे त्यासाठी आम्ही माननीय आमदार राधाकृष्ण विखे साहेब व सुजयदादा साहेब यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांचे मत घेणार आहोत. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला जो मार्गदर्शन त्यांच्याकडून भेटल त्यानुसार आम्ही आमचा धंदा सुरळीत चालू करू आणि प्रशासनाला विनंती आहे आपल्या नियम अटीमध्येच आम्ही धंदे करू. या 20-25 वर्षापासून आम्ही धंदे करतोय ते नियम अटीमध्येच करून राहून धंदे करतोय आम्ही एवढी विनंती.